संक्षिप्त सत्यार्थ प्रकाश भाग क्रमांक 43 11वा समुल्लास खंड 9वा ब्राह्मसमाज व प्रार्थना समाज यांची समीक्षा। प्रश्न, ब्राह्मसमाज व प्रार्थना समाज हे तरी चांगले आहेत की नाहीत? उत्तर, त्यांच्या काही गोष्टी चांगल्या व पुष्कळशा वाईट आहेत। प्रश्न, ब्राह्मसमाज व प्रार्थना समाज हे चांगले आहेत कारण त्यांचे नियम फार चांगले आहेत। उत्तर, त्यांचे नियम सर्वांशाने चांगले नाहीत, कारण वेदविद्या विहीन लोकांची कल्पना पूर्णपणे सत्य कशी असू शकेल? ब्राह्मसमाज व प्रार्थना समाज यांच्यामुळे ख्रिस्ती पंथात जाणारी काही माणसे बाटली नाहीत आणि त्यांनी मूर्तीपूजेचे प्रस्त थोडेफार कमी केले। इतर ग्रंथांच्या भ्रमजाळातून काही थोड्या लोकांना त्यांनी वाचविले। यासारख्या त्यांच्या काही गोष्टी चांगल्या आहेत, परंतु एक, या लोकांमध्ये स्वदेशभक्ती फार कमी आहे। त्यांनी ख्रिस्ती लोकांचे पुष्कळसे आचार विचार आत्मसात केले आहेत। खाणे पिणे आणि विवाह इत्यादिकांचे नियमही त्यांनी बदलले आहेत। 2, आपल्या देशाची प्रशंसा करणे व पूर्वजांचा मोठेपणा सांगणे या गोष्टी तर दूरच राहिल्या, उलट ते त्यांची यथेच्छ निंदा करतात। आपल्या व्याख्यानामध्ये हे लोक ख्रिस्ती, इंग्रज वगैरे लोकांची तोंड भरून स्तुती करतात। ब्रह्मादी महर्षींचे ते नाव देखील घेत नाहीत। उलट ते असे सांगत असतात की जगामध्ये इंग्रजांसारखे विद्वान इतरत्र कोठेही झाले नाहीत व आर्यावर्तातील लोक अनादी काळापासून अडाणीच राहिले आहेत, त्यांची उन्नती कधीच झाली नाही। 3, वेद व शास्त्रे यांचा सन्मान करणे दूरच राहिले, उलट त्यांची भरपूर निंदा ते करतात। ब्राह्मसमाजाच्या उद्दिष्टांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेत साधू संतांची जी नावे दिली आहेत त्यात येशू, मोझेस, मुहम्मद, नानक व चैतन्य यांचाच उल्लेख आहे। त्यात कोणत्याही ऋषीचे अथवा महर्षीचे नाव नाही। यावरून ज्यांची नावे त्यांनी उद्धृत केली आहेत त्यांच्या मतासारखीच या लोकांची मते असणार हे उघड आहे। आता तुम्हीच विचार करा, हे लोक या देशात जन्मले आहेत, याच देशाचे अन्न खातात व पाणी पितात, त्याच अन्न पाण्यावर ते लहानाचे मोठे झाले। अशा स्थितीत आपले आईबाप व पूर्वज यांचा मार्ग सोडून परकीयांच्या मताकडे झुकणे, ब्राह्मसमाजी व प्रार्थना समाजी लोकांनी एतद्देशीय संस्कृत विद्या न शिकता स्वतःला विद्वान समजणे, इंग्रजी शिकून पांडित्याच्या अहंकाराने झटपट एक नवा पंथ सुरू करण्यात प्रवृत्त होणे, या सगळ्या गोष्टी मानवजातीला स्थिर व उन्नत बनविण्यास कशा साहाय्यभूत होतील? युरोपीय लोकांमध्ये बालविवाह होत नाहीत। मुले व मुली शिक्षण घेऊन सुशिक्षित बनतात। त्यांच्यात स्वयंवराची प्रथा आहे। भोंदू लोकांच्या उपदेशाकडे ते लक्ष देत नाहीत। ते चांगले सुशिक्षित असल्यामुळे कुणाच्याही पाखंडाच्या जाळ्यात अडकत नाहीत। ते जे काही करतात ते आपसात विचार विनिमय करून सभेमध्ये निर्णय घेऊन करतात। आपल्या देशाच्या व वंशाच्या उन्नतीसाठी ते तन मन धन अर्पण करतात, आळस झटकून उद्योग करतात। पहा ना, हे लोक आपल्या देशात बनविलेल्या बुटांना कार्यालयात व न्यायालयात जाऊ देतात, परंतु इथल्या देशी पादत्राणांना तेथे प्रवेश करू देत नाहीत। यावरूनच लक्षात घ्या की ते लोक आपल्या देशात तयार झालेल्या पादत्राणांचीही केवढी प्रतिष्ठा ठेवतात। तेवढी प्रतिष्ठा ते इतर देशातल्या माणसांचीही ठेवीत नाहीत। तुम्हीच विचार करा, या देशात युरोपीय लोक आपल्या 100 वर्षाहून अधिक काळ लोटला आहे, तरी देखील ते आपल्या देशात जसे जाड कपडे वापरीत असत तसेच येथेही वापरतात। आपले स्वदेशी रीतिरिवाज त्यांनी मुळीच सोडलेले नाहीत,
परंतु तुमच्यापैकी अनेक लोकांनी त्यांचे अनुकरण केले. यावरूनच तुम्ही निर्बुद्ध व ते बुद्धिमान ठरतात. अनुकरण करणे हे शहाण्याचे काम नव्हे. या युरोपीय लोकांना जे काम सोपविले जाते ते यथोचितपणे ते पार पाडतात. ते अत्यंत आज्ञाधारक असतात. आपल्या स्वतःच्या देशबांधवांना व्यापार वगैरेमध्ये ते मदत करतात. इत्यादी गुणांमुळे आणि सत्कृत्य केल्यामुळे त्यांची उन्नती होत असते. बूट, कोट, पाटलोन, हॉटेलात खाणे पिणे इत्यादी सामान्य व वाईट गोष्टी केल्यामुळे त्यांचीही प्रगती झालेली नाही. वेदाविषयी विवेचन करताना आम्ही 7व्या समोल्लासात जे काही सांगितले आहे ते तुम्ही अवश्य मानले पाहिजे. नाहीतर इतो भ्रष्टस ततो भ्रष्टः अशी तुमची स्थिती होऊन जाईल. सारे सत्य वेदांतून मिळते, त्यात काहीही असत्य नाही. म्हणून त्यांचे ग्रहण करण्याच्या बाबतीत शंका बाळगणे म्हणजे स्वतःचे व इतरांचे नुकसान करून घेणे होय. याच गोष्टीमुळे आर्यावर्तातील लोक तुम्हाला आपले समजत नाहीत आणि तुम्ही आर्यावर्ताच्या उन्नतीला कारणीभूत होऊ शकत नाही. कारण तुम्ही ख्रिश्चन, मुसलमान वगैरे परपंथीयांच्या दारात जाऊन तत्वांची भीक मागता. या मार्गाने आपण आपले व इतरांचे कल्याण करू असे तुम्हाला वाटते, पण ते शक्य नाही. एका मातापित्याने जगातल्या सगळ्या मुलांचे पालनपोषण करण्याचा आव आणण्यासारखे हे आहे. सर्व मुलांचे पालनपोषण करणे त्यांना अशक्य असते, परंतु त्या प्रयत्नात ते स्वतःच्या मुलांचा नाश करून टाकतात. तुम्हा लोकांचे वर्तन हे असे आहे. वेदादी सत्यशास्त्रांना मान्यता दिल्याखेरीज तुम्ही आपल्या वचनांची सत्यता व असत्यता यांची पारख करू शकणार नाही आणि आर्यावर्ताची उन्नतीही कधी करू शकणार नाही. म्हणून या देशाची उन्नती व्हावी असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आर्य समाजाशी सहकार्य करून त्याच्या उद्दिष्टानुसार आचरण करण्यास सुरुवात करा. नाहीतर तुम्ही काहीही करू शकणार नाही. कारण तुम्ही व आम्ही मिळून देशोद्धाराचे काम केले पाहिजे. ज्या देशातील पदार्थांनी तुमची आमची शरीरे बनली आहेत, आज त्यांचे पालनपोषण होत आहे व यापुढे होणार आहे, त्यांची आपण सर्वजण मिळून तन मन धनाने व प्रेमाने उन्नती करूया. आर्यावर्ताची उन्नती करण्यास आर्य समाज जसा समर्थ आहे तसा दुसरा कोणताही समाज, संस्था अथवा संघटना असू शकत नाही. या समाजाला तुम्ही यथोचित सहाय्य कराल तर ती फार चांगली गोष्ट होईल. कारण समाजाला भाग्यशाली बनविणे हे समुदायाचे काम असते, ते एकट्या दुकट्याचे काम नसते. प्रश्न: तुम्ही तर सगळ्यांचे खंडन करण्याचाच सपाटा लावला आहे, परंतु त्यांच्या दृष्टीने सगळेच पंथ चांगले आहेत म्हणून कोणाचेही खंडन करू नये. तुम्ही त्यांचे खंडन करता खरे, परंतु तुम्ही तरी त्यांच्यापेक्षा वेगळे असे काय सांगता? आणि जरी तुम्ही काही सांगत असला तरी तुमच्या तोडीचा किंवा तुमच्यापेक्षा श्रेष्ठ असा एखादा पुरुष नव्हता काय? आज नाही काय? अशी घमेंड बाळगणे तुम्हाला शोभत नाही. कारण परमात्म्याच्या सृष्टीत एकाहून एक वरचढ, तुल्य आणि कमी प्रतीचे असे प्रकारचे लोक आहेत, म्हणून कोणीही घमेंड करणे योग्य नाही. उत्तर: धर्म सर्वांचा एकच असतो की अनेक? जर अनेक असतील तर ते एकमेकांच्या विरुद्ध असतात की अविरुद्ध? जर ते एकमेकांच्या विरुद्ध असतील तर एकाशिवाय दुसरा धर्म असू शकत नाही, आणि ते एकमेकांच्या अविरुद्ध असतील तर वेगवेगळे धर्म असणे व्यर्थ आहे. म्हणून सर्व मानवजातीच्या दृष्टीने धर्म एकच आहे व अधर्मही एकच आहे. अनेक धर्म व अधर्म नाहीत. इतरांहून आमचा जो वेगळेपणा आहे तो हाच होय. ब्रह्मचारी व संन्यासी समीक्षा. प्रश्न: आजकालचे ब्रह्मचारी व संन्यासी तर चांगले आहेत ना? उत्तर: हे आश्रम तसे चांगले आहेत, परंतु आजकाल त्याच्यामध्येही पुष्कळच घोटाळा माजलेला आहे. कित्येक लोक स्वतःला ब्रह्मचारी म्हणवितात आणि जटाजूट वाढवून आपण सिद्ध पुरुष असल्याचा आव आणतात.
जपजाप्य व पुरस्चरण वगैरे गोष्टींत ते गुंतून पडतात. विद्याध्ययन मुळीच करीत नाहीत. ज्या ब्रह्माच्या प्राप्तीसाठी प्रेरणार्थक ब्रह्मचारी हा शब्द बनलेला आहे, त्या ब्रह्माचे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी वेदाध्ययन करण्याचे कष्ट मुळीच घेत नाहीत. हे ब्रह्मचारी म्हणजे बकरीच्या गळातील स्तनासारखे अजागल स्तन निरर्थक असतात. त्यांच्यासारखेच संन्यासीही गल्लोगल्ली भटकताना दिसतात. ते विद्याविहीन असतात. केवळ दंड व कमंडलू घेऊन भिक्षा मागत फिरतात. वैदिक धर्माच्या उन्नतीसाठी ते काहीही करत नाहीत. लहान वयातच ते संन्यास घेतात आणि विद्याभ्यास सोडून देतात. असे ब्रह्मचारी व संन्यासी तीर्थयात्रा करतात व पाषाणादिकांच्या मूर्तींचे दर्शन व पूजन करीत फिरतात. त्यांच्याजवळ ज्ञान असले तरी ते इतरांना न देता मौन धारण करतात. एकांत ठिकाणी यथेष्ट खाऊन पिऊन झोपा काढतात आणि इतरांची ईर्ष्या व द्वेष यांच्या आहारी जाऊन त्यांची निंदा नालस्ती करण्यात वेळ घालवितात. भगवी वस्त्रे परिधान केल्याने व दंडग्रहण केल्यानेच स्वतःला कृतकृत्य समजतात आणि आपले जीवन सर्वोत्कृष्ट आहे असे समजून कोणतेही चांगले काम करीत नाहीत. असले संन्यासी या जगात व्यर्थ जगत असतात. अर्थात त्यांच्यापैकी जे कोणी जगाच्या कल्याणाची कामे करतात ते चांगले असतात. हे संन्यासी लोक असे समजतात की खंडनमंडनाशी काय कर्तव्य, आम्ही तर महात्मे आहोत. असले हे लोक जगाच्या दृष्टीने भाररूप आहेत. असल्या लोकांमुळेच वेदमार्ग विरोधी वाममार्गादी संप्रदायी ख्रिस्ती, मुसलमान, जैन वगैरे लोकांचे फावले आणि आजही त्यांची संख्या वाढतच आहे. इकडे वैदिक धर्माला उतरती कळा लागलेली दिसते, तरीही त्यांचे डोळे उघडत नाहीत. कसे उघडणार? त्यांच्या मनात समाजहिताची बुद्धी आणि स्वतःची कर्तव्ये पार पाडण्याचा उत्साह असता तर त्यांना आपली अवनती दिसली असती. परंतु हे लोक आपली स्वतःची प्रतिष्ठा आणि खाण्यापिण्याची चैन यापुढे इतर कशालाच महत्त्व देत नाहीत आणि लोकांच्या टीकेला घाबरतात. पहा, तुमच्या समोर पाखंडी मते वाढत चालली आहेत. लोक ख्रिस्ती व मुसलमान देखील होत आहेत. पण तुम्हाला आपल्या घराचे रक्षण करता येत नाही आणि इतरांना आपल्यात सामील करून घेणे शक्य होत नाही. तुमच्या मनात प्रबळ इच्छा असेल तरच तुम्ही या गोष्टी करू शकाल. जोपर्यंत वर्तमान काळी व भविष्यकाळी संन्यासी लोक उन्नतीशील बनणार नाहीत, तोपर्यंत आर्यावर्तातील व इतर देशांतील मानवांचे खरे कल्याण होणार नाही. वेदादी सत्यशास्त्रांचे अध्ययन अध्यापन, ब्रह्मचर्यादी आश्रमांचे यथावत अनुष्ठान व सत्वोपदेश यांच्यामुळे माणसाची प्रगती होत असते. या गोष्टी अंमलात आणल्या जात असतील तरच कोणत्याही देशाची उन्नती होते. लक्षात ठेवा, बुवाबाजी, मूर्तीपूजा वगैरे सारखे अनेक पाखंड तुमच्या डोळ्यासमोर घडत आहेत. उदाहरणार्थ, एखादा धंदेवाईक वृत्तीचा साधू स्वतः सिद्ध पुरुष असल्याचे जाहीर करतो आणि निपुत्रिकांना मुले होतील अशी किमया आपल्या जवळ असल्याचे सांगतो. तेव्हा अनेक स्त्रिया त्याच्याकडे जातात आणि हात जोडून पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना करतात. मग ते बाबाजी सर्वांना मुलगा होईल असा आशीर्वाद देतात. त्यांच्यापैकी जिला पुत्र होतो ती असे समजते की बुवाच्या आशीर्वादाने तो झाला आहे. तिला जेव्हा कोणी विचारते की बाई ग, डुकरीन, गाढवीन, कुत्री, कोंबडी वगैरे प्राण्यांना कोणत्या बुवाच्या आशीर्वादाने पिल्ले होतात, तेव्हा ती काही उत्तर देऊ शकत नाही. जर कोणी असे म्हणत असेल की मी मुलाला जिवंत ठेवू शकतो, तर तो स्वतःच का मरतो? म्हणून वेदादी विद्यांचे अध्ययन व सत्संग करणे आवश्यक असते. त्यामुळे कोणीही ठग अशा ज्ञानी व्यक्तीला फसवू शकत नाही आणि ती व्यक्ती इतरांनाही धोक्यापासून वाचवू शकते. कारण विद्या हा माणसाचा तिसरा डोळाच आहे. विद्या आणि शिक्षण यांच्याशिवाय ज्ञान होत नाही. जे लहानपणापासून उत्तम शिक्षण घेतात तेच माणूस आणि विद्वान बनतात. ज्यांना वाईट संगत लागते
ते दुष्ट, पापी, महामूर्ख बनतात. त्यांना फार दुःख भोगावे लागते. म्हणूनच ज्ञान ही सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे असे म्हटले जाते. जो कोणी जाणतो तोच मानतो. आर्यावर्तात राहणाऱ्या लोकांचे पंथ व संप्रदाय याविषयी हे सारे थोडक्यात लिहिले आहे. यानंतर बौद्ध व जैन या पंथाविषयी आम्ही लिहिणार आहोत. या प्रकारे श्रीमद दयानंद सरस्वती स्वामी कृत सत्यार्थ प्रकाश सुभाषा विभूषित आर्यावर्तीय मतांचे खंडन मंडन विषयी 11वा समुल्लास समाप्त झाला. क्रमशः